पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते हेवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. हा जो चाललेला सत्संग आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थांच्या माध्यमातून आणि गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेला हा अष्टादशाह, हा अष्टादशाह नाही तर अष्टविंशत्याह किंवा अष्टविंशाह, हा 28 दिवसाचा हा जो सत्संग आहे आणि हा सत्संग ज्ञान सत्संग आहे. ही कथा आहे, पण दुसऱ्या कोणाची कथा नसून ही आपली स्वतःचीच कथा आहे, ही आत्मकथा आहे. या ठिकाणी 6वा अध्याय जो आहे तो अष्टांग योगाचं महत्त्व या 6व्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. परंतु ज्ञानोबारायांनी कर्माचा विषय जरी हाताळला तर तो ब्रह्मज्ञानापर्यंत, ब्रह्मस्थितीपर्यंत पोहोचवतात. उपासनेचा विषय घेतला तरी तो ब्रह्मस्थितीपर्यंत महाराज पोहोचवतात. आणि अष्टांग योगाचा विषय ह्या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी घेतलेला आहे. तो विषय देखील ब्रह्मस्थितीपर्यंत, मोक्षापर्यंत ज्ञानोबारायांनी पोहोचवलेला आहे. तर हा जो योग चालू आहे, योग भ्रष्टाचा विषय या ठिकाणी चालू आहे. योग भ्रष्टाच्या प्रकरणामधील हा 5वा श्लोक आहे. जवळजवळ समारोपाचा श्लोक आहे योग भ्रष्ट प्रकरणाचा. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, सह अवशः अपि तेन एव पूर्वाभ्यासेन ह्रियते. तो योग भ्रष्ट पुरुष पूर्वाभ्यासेन तेन एव अवशः अपि, पूर्व अभ्यासाच्या योगाने स्वाधीन झालेला, ह्रियते, तो त्या अभ्यासाकडे आकर्षित केला जातो, ओढला जातो. जिज्ञासुः अपि योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते. योगस्य जिज्ञासुः अपि, योगाचा जिज्ञासू सुद्धा तो शब्द ब्रह्म अतिवर्तते. शब्द ब्रह्म नाम वेद, आणि वेदाच्या पलीकडे काय आहे? परब्रह्मच आहे. शब्द ब्रह्माचं उल्लंघन करतो, म्हणजे शब्द ब्रह्माच्या पलीकडे जी ब्रह्मस्थिती आहे त्या ब्रह्मस्थितीला तो योगी जाऊन पोहोचतो. म्हणून तो योगभ्रष्ट पुरुष आहे, तो योग साधना करत असताना त्याचा योग पूर्णतेला प्राप्त झालेला नाही. असा जो योगभ्रष्ट पुरुष आहे तो पुढचा जन्म त्याला कुठला प्राप्त होतो? कारण अंतकाळाच्या वेळेला जशी स्थिती असते, अंते मतिही सा गतिही असं म्हटलेलं आहे. अंतकाळाच्या वेळेला जशी बुद्धी असते तसा पुढचा जन्म त्याला प्राप्त होतो. मग ती योग साधना करत असताना ब्रह्मस्थितीपर्यंत जाण्याचा तो प्रयत्न करतो, पण तो ब्रह्मस्थितीपर्यंत जाऊन पोहोचत नाही. मग त्याचा योग वायाला जातो का, असा अर्जुनाने मागे प्रश्नच विचारलेलाच आहे. तो योग, त्याचा अभ्यास केलेला वायाला जातो का? तो अभ्यास केलेला त्याचा वायाला जात नाही. तर त्याला श्रीमंत अशा पवित्र घराण्यामध्ये जन्म प्राप्त होतो, किंवा अथवा योगिनाम कुले भवती धीमताम, योग्यांच्या कुळामध्ये पवित्र अशा ठिकाणी त्याला जन्म प्राप्त होतो. आणि मागच्या जन्मामध्ये केलेला अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या योगाने तो आकर्षित केला जातो आणि
शेवटी तो ब्रह्मस्थितीपर्यंत पोहोचतो. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा झाली होती अवधी, मग त्याची पुढती निरवधी नवील आहे. माऊली म्हणतात त्या योगभ्रष्ट पुरुषाला आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीविता अवधी झाली होती, मग त्याची सद्बुद्धी पुढती निरवधी नवील आहे. मागे ज्याला मागच्या जन्मामध्ये सद्बुद्धी प्राप्त झालेली होती, कारण बुद्धीचे प्रकार आहेत दोन. निश्चयात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा हिनंताश्च बुद्धयो व्यवसाय नाम. एक निश्चयात्मिका बुद्धी, दुसरी अनिश्चयात्मिका बुद्धी. एक सद्बुद्धी, दुसरी दुर्बुद्धी. अशा दोन प्रकारच्या बुद्धी सांगितलेल्या आहे. मग सद्बुद्धीचं ध्येय काय आहे, सद्बुद्धीचा हेतू काय आहे? हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. अशी जी सद्बुद्धी असते, जैसी दीप कळेका धाकुटी परी ते बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये, असं सद्बुद्धीचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अशी जी सद्बुद्धी ती परमात्मा प्राप्तीपर्यंत थांबत नाही. कारण बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. अशी जी सद्बुद्धी ती मागच्या जन्मामध्ये त्याला जीवित्वा अवधी झाली होती. त्याच्या आयुष्याचा शेवट होण्याच्या वेळी अशा प्रकारची सद्बुद्धी त्याला प्राप्त झालेली होती. मग ती सद्बुद्धी पुढच्या जन्मामध्ये निरवधी नवील आहे. लगेच त्याला नित्यनूतन अशी सद्बुद्धी प्राप्त होते. ते तर सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैशी अवलेला पाताळ धने. उदाहरण ज्ञानोबा या ठिकाणी देतात. ते सदैव आणि पायाळा, एखादा दैववान मनुष्य आणि तो पायाळू आहे. नुसता पायाळू असून उपयोग नाही. पायाळू असेल आणि तो जर दैवहीन असेल तर त्याचा काही उपयोग नाही. पायाळू पाहिजे, दैववान पाहिजे आणि त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं पाहिजे. अशा तिन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला पाताळातील धन त्याला दिसत असतं. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटाफुटी, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. म्हणून सदैव दैववान आणि पायाळू असेल, वरी दिव्य अंजन होय डोळा, आणि त्याच्या डोळ्यामध्ये दिव्य असं अंजन घातलं असता, मग देखे जैशी अवलेला पाताळ धने. मग तो ज्याप्रमाणे सहज पाताळातील धन पाहू शकतो, त्याप्रमाणे आत्मरूपी धन प्राप्त करून घेण्याकरता दैववान पाहिजे, पायाळू पाहिजे आणि श्रीगुरूंनी त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख केले गेले फिटले भ्रांती पडळ. श्रीगुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखमादेवरू विठ्ठलू दिनाचा दया. कृष्णांजन एक वेळा डोळा घातले आढळ. श्रीगुरु देवांनी श्रीकृष्ण अंजन एक वेळेला म्हणजे ज्ञानांजन, कृष्णांजन म्हणजे ज्ञानांजन डोळ्यामध्ये घातला असता त्याचं फल काय? त्याचा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होतो आणि सुस्वरूप स्थितीला तो प्राप्त होतो. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराही म्हणतात रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. दिव्य अंजन सुदले डोळा. श्रीगुरूंनी दिव्य अंजन त्याच्या डोळ्यामध्ये घातला असता, मग त्या अंजनाचा दिव्य अंजनाचा काय परिणाम झाला पुढे? त्याची अंजन गुणे, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होती. कल्पना निमाली द्वैताद्वैत. द्वैत आणि अद्वैत, द्वैताच्या सापेक्षी अद्वैत, ह्या द्वैताची आणि अद्वैताची कल्पना त्याची नाहीशी होती. ते तर सदैव आणि पायाळावरी दिव्य अंजन होय डोळा, मग देखे जैशी आवलेला पाताळ धने. तैसे दुर्भेद जे अभिप्राय
का गुरुगम्य हन ठाय तेत सौरसेविन जाय बुद्धी तयाची. आता सिद्धांत ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात तैसे त्याप्रमाणे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय, जे अभिप्राय जे सिद्धांत दुर्भेद आहे, बुद्धीला कळण्यास कठीण आहेत, किंवा का गुरुगम्य हन ठाय किंवा श्रीगुरु मुखातूनच ते कळणे शक्य आहे, असे श्रीगुरु वाचून जे कळणं शक्य नाही असे जे सिद्धांत आहे, अभिप्राय आहे, तेच त्या ठिकाणी सौरसेवीन तयाची बुद्धी जाय. त्या योगभ्रष्ट पुरुषाची बुद्धी काही प्रयत्न वाचून, सौरसेवीन काही प्रयत्न वाचून त्याची बुद्धी त्या सिद्धांताच्या ठिकाणी आरूढ होते. बळीये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे. बळीये इंद्रिये मना येती, बलवान इंद्रिय आहे, कारण ही इंद्रिय कशी आहे, बलवान आहे. ह्या इंद्रियांना मन कधी आडबाजूला आडमार्गाला नेतं, कधी इंद्रिय मनाला आडमार्गाला नेत असतात. म्हणून मनही बलवान आहे, इंद्रियही बलवान आहे. महाभारतामध्ये म्हटलेलं आहे, मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वान वियुक्तासनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. व्यासांचा आणि जैमिनींचा त्या ठिकाणी संवाद आहे. आपि कर्षति का नापि कर्षति, तर शेवटी व्यास मुनींनी आपि कर्षति हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून इंद्रिय कशी आहे, बलवान आहे. बळीय इंद्रिय ही बलवान इंद्रिय मना येती, ती काय होतात, आपोआप मनाच्या स्वाधीन होतात. मन पवना एकवटे आणि मन प्राणवायूशी एकरूप होते. पवन सहजे गगना मिळोची लागे आणि तो प्राणवायू सहजच मूर्ध्नी आकाशामध्ये मिळू लागतो. कुठे कुठे त्याचा अर्थ लिहित असताना चिद आकाशामध्ये मिळू लागतो असा अर्थ लिहिलेला आहे. पवन सहजे गगना मिळूचे लागे म्हणजे हे एक प्रकारचं लयचिंतन सांगितलेलं आहे. इंद्रिय मनाच्या स्वाधीन होतात, मन प्राणाच्या स्वाधीन होतं आणि प्राण आकाशामध्ये मिळून जातो. ऐशे नेनो काय अपैसे तया तेची की जे अभ्यासे समाधी घर पुसे माणसाचे. ऐशे नेनो काय अपैसे, नरबारा म्हणतात अशा प्रकारची सहजच त्याची कशी स्थिती होते काही कळत नाही. नेनो तया तेची अभ्यासे की जे, त्याला त्या अभ्यासाच्या योगाने असं करविलं जातं, तो करत नाही, तो अभ्यासच त्याला त्याच्याकडून तसं करून घेतो. क्रियापदामध्ये 4 प्रकार आहे, त्यामध्ये हे की जे अभ्यासच त्याला ते करवून घेतो, प्रयोजक क्रियापद आहे. समाधी घर पुसे माणसाचे आणि समाधी त्याच्या मनाचं घर विचारत येते. जाणी जे योगपीठीचा भैरवू काय हा आरंभ रंभे हेरंबाचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला. तो योगभ्रष्ट पुरुष म्हणजे काय आहे, कसा आहे, तर योग आसनावर बसलेला एक कोणी भैरवच आहे. काय हा आरंभ हेरंबाचा गौरव किंवा योग आरंभीचा गौरवशाली प्रथम पूजनीय गणपतीचा मोठेपणा आहे, किंवा आरंभ रंभेचा गौरव असा कुठे कुठे पाठ आहे. आरंभ रंभेचा गौरव, जगताचा आरंभ करणारी जी पार्वती आदिशक्ती, त्या आदिशक्तीचा हा गौरव आहे. की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला, किंवा वैराग्य सिद्धीचा अनुभवच ह्या योगभ्रष्ट पुरुषाच्या रूपाने मूर्तिमंत रूपाला आलेला आहे, प्रगट झालेला आहे. हा संसार उमानिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरीजे रूप चंदनाचे. हा संसार उमानिते माप, हा योगभ्रष्ट पुरुष म्हणजे संसाराचं मोजमाप, संसाराची मर्यादा मोजण्याचे जणू काय मापच आहे. का अष्टांग सामुग्रीचे द्वीप,
किंवा अष्टांग योग सामुग्रीचे हे बेटच आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ह्या अष्टांग सामुग्रीचे हे एक प्रकारचं बेटच आहे. कुठे द्वीप शब्द आहे, अष्टांग सामग्रीचे द्वीप, कुठे अष्टांग सामग्रीचे द्वीप शब्द आहे, कुठे द्वीप आहे. अष्टांग सामग्रीला दाखवणारा हा जणू काय दिवाच आहे किंवा अष्टांग सामग्रीचे हे बेटच आहे. जैसे परिमळेची धैर्य रूप चंदनाचे, ज्याप्रमाणे परिमळाने सुगंधाने चंदनाचे रूप धारण केलेले आहे. तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी होऊन काढिला, दिसे तेने माने रोढला साधक जसे. तैसा संतोषाचा काय घडला. नरबारा म्हणतात, जैसे परिमळेची चंदनाचे रूप धरजे, ज्याप्रमाणे सुगंधाने चंदनाचं रूप धारण करावं त्याप्रमाणे संतोषाचा काय घडला. संतोषानेच हा घडलेला आहे की काय, संतुष्टतेचाच हा पुतळा बनलेला आहे की काय. की सिद्धी भांडारी होऊन काढला, किंवा सिद्धीरूपी भांडारातून हा काढलेला आहे. दिसे तेने माने रोढला साधक दसे, साधक दसे तेने माने रोढला दिसे. तो कुठल्या अवस्थेमध्ये अजून सिद्ध स्थितीला प्राप्त झालेला नाही, तरी साधक अवस्थेमध्ये तो येणे माने रोढला दिसे, म्हणजे अशा प्रकारची योग्यता त्याला प्राप्त झालेली आहे असा तो दिसतो. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः, अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परांगतिम. प्रयत्नात यतमानः, तू प्रयत्नात यतमानः योगी संशुद्ध किल्बिषः, अनेक जन्म संसिद्धः ततः परांगतिम याति. तू प्रयत्नात यतमानः, परंतु असा जो प्रयत्न करणारा श्रेष्ठ योगी आहे, पूर्वजन्मामध्ये अनेक प्रकारचे प्रयत्न ज्याने केलेले आहे असा प्रयत्न करणारा श्रेष्ठ योगी, संशुद्ध किल्बिषः, ज्याचे किल्बिष म्हणजे पाप अत्यंत शुद्ध झालेले, म्हणजे ज्याचे पाप संपूर्ण नाहीसे झालेले आहेत. अनेक जन्म संसिद्ध, आणि हा जो अभ्यास तो एका जन्मात त्याने केलेला आहे का, नाही. बहुनाम, भगवान परमात्मा म्हणतात, बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. त्याप्रमाणे अनेक जन्म संसिद्ध हा योग साधना त्याने, त्या योगभ्रष्ट पुरुषाने अनेक जन्मामध्ये साधना केलेल्या आहेत. अनेक जन्म संसिद्ध ततः परामगतीम याती, त्यानंतर तो श्रेष्ठ अशा गतीला प्राप्त होतो. उपनिषदामध्ये सा काष्ठा सा परागती असं त्या स्थितीला, त्या गतीला म्हटलेलं आहे. अशा श्रेष्ठ अशा मोक्षरूप स्थितीला तो प्राप्त होतो. जे वर्ष शतांची या कोडी, जन्म सहस्राची आडी, लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. कारण वर्ष शताची या कोडी शतवर्षामध्ये जन्म सहस्राची आडी लंघिता, हजारो जन्मामध्ये अनेक प्रकारचे आडी म्हणजे अडचणी, प्रतिबंध, त्या प्रतिबंधाचं उल्लंघन करीत करीत आत्मसिद्धीची थडी पातला. तो योगभ्रष्ट महापुरुष आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर प्राप्त झालेला आहे, पोहोचलेला आहे. म्हणून साधन जात आघवे, अनुसरे तया स्वभावे, मग ऐतिये बैसे राणीवे विवेकाची. म्हणून आघवे साधन जात तया स्वभावे अनुसरी, म्हणून त्या योगभ्रष्ट महापुरुषाला संपूर्ण साधन स्वभावे अनुसरी, स्वाभाविक रीतीने त्याच्या पाठीमागे येतात, त्याला अनुसरतात. मग तो विवेकाची ऐतिये राणीवे वैसी, मग विवेकरूपी राज्यावर तो ऐतात जाऊन बसतो. पाठी विचारी तया वेगा, तो विवेकही ठाके मागा, मग अविचारणीय ते अंगा घडून जाय. नंतर पाठी विचार तया वेगा, तो विवेकही मागा ठाके, मग अविचारणीय ते अंगा घडून जाय. नंतर तो विचार करू लागतो. एवढा तो विचार करतो, आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे, बरं काय आहे, वाईट काय आहे, अशा प्रकारचा आत्मानात्म विवेक तो करतो.
आत्मानात्मविवेकेन ज्ञानम भवति निर्मलम गुरुना बोधित शिष्य शब्द ब्रह्माति वर्तते असं म्हटलेलं आहे. आत्मानात्मविवेकाच्या योगाने निर्मल शुद्ध ज्ञान प्राप्त होत असतं आणि असा गुरूंनी उपदेशिलेला शिष्य तो शब्द ब्रह्माती वर्तते. शब्द ब्रह्माच्या वेदाच्या पलीकडच्या परब्रह्म स्थितीला तो प्राप्त होतो. पाठी विचारी तया वेगा तो विवेकही मागा ठाकी. असा तो विचाराचा वेग वाढतो त्या साधका त्या योगभ्रष्ट पुरुषाच्या. तो विवेक करत असताना विचार करत असताना तो विवेकही मागे थांबतो. तो विवेकाच्या पलीकडे जातो. कारण ही परब्रह्मस्थिती किंवा हे जे स्वरूपभूत ज्ञान आहे ते कसं आहे पुढच्या अध्यायात येणार आहे. जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पाऊली निघे तरकू ऐनी नेघे अंगी दयाच्या. विचार मागुता पाऊली निघे विचार देखील माघारी फिरतो. तो विवेकही मागा ठाकी. मग त्या विचाराच्या वेगामध्ये विवेकही मागे थांबतो. मग अविचारणीय ते अंगा घडून जाय. मग अविचारणीय असं जे स्वरूप आहे असं जे ब्रह्मस्वरूप आहे विचाराच्या पलीकडचं स्वरूप आहे अशा ब्रह्मस्थितीला तो घडून जातो. म्हणजे ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो. तेच मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवन पवन सरे आपण पा आपण मोरे आकाशही. तेच मनाचे मेहुडे विरे त्या ठिकाणी तो अभ्यास करत असताना मनोरूपी जे मेघ आहे ते मनोरूपी मेघ विरून जातात. मनाचा मनपणा शिल्लक राहत नाही. मनाचा मनपणा कसा शिल्लक राहत नाही. जैसे शिवतले आपुले निज तैसे स्वलाभ लाभलेपणे मन मनपणा धरून येणे. जैसे लवणे शिवतले आपुले निज. स्वलाभ झाल्यानंतर मनाचा मनपणा मरून जातो. तैसे स्वलाभ लाभलेपणे मन मनपणा धरून येणे. तेच मनाचे मेहुडे विरे मनरूपी मेघ विरून जातो. पवनाचे पवनपण सरे आणि प्राणवायूचा तो वायुपणा आहे तोही संपतो. आपण पा आपण मोरे आकाशही. आणि मूर्ध्नी आकाशामध्ये आपणच आपल्या ते आकाश जिरून जाते. आकाश ही आपण पा मोरे. आकाश आपणच आपल्यामध्ये जिरून जाते. प्रणवाचा माथा बुडे येतुले अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोल बहुडे तया लागी. ओंकाराचे बिंदू स्वरूप डोकेही बुडून जाते. प्रणवाचा माथा बुडे. एकंदर प्रणव ओंकाराच्या 3.5 मात्रा आहेत. आकार उकार मकार आणि अर्धमात्रा. त्या ह्या ज्या 3 मात्रा आहे आकार उकार मकार असा ह्या 3 मात्रा ओंकाराच्या त्या अर्धमात्रेमध्ये बुडून जातात. लयचिंतन प्रकारामध्ये असं म्हटलेलं आहे आकार हा उकारात लय पावतो उकार हा मकारात लय पावतो आणि मकार अर्धमात्रेमध्ये लय पावतो. अशा पद्धतीने प्रणवाचा माथा बुडे येतुले अनिर्वाच्य सुख जोडे. अशा प्रकारचे अनिर्वाच्य सुख त्याला प्राप्त होतं की ज्या सुखाचं वाणीने वर्णन करता येत नाही. असं सुख त्याला प्राप्त होतं. देशे काळे वेदानुवादा देशे काळे वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती. अशा तो अनिर्वाच्य सुखाला प्राप्त होतो. अर्जुना अनंत सुखाचे डोई एक सरा तळूची घेतला जिही मग स्थिरावून तेही तेची झाले. ये तुले अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोल बहुडे तया लागी. म्हणून तया लागी आधीची बोल बहुडे. म्हणून त्या साधका करता बोलणे शब्द अगोदरच माघारी फिरतात. कारण तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान. अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी होती. अशी ऐशी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीशी गती तया अमृताची मूर्ती होणे ठाके. ऐशी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीची गती अशी ब्रह्मरूप समाधीची अवस्था आहे. जे सकळा गतीशी गती संपूर्ण गतीची जी गती आहे तया अमृताची मूर्ती होणे ठाके.
तो जो अमूर्त निराकार परमात्मा आहे, परब्रह्म आहे, त्याची मूर्ती म्हणजे स्वरूप, निराकाराचं स्वरूपच तो होऊन राहतो. तेने बहुती जन्मी मागिली, विक्षेपाची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेळ बुडाली लग्न घटिका. तेने मागिली बहुती जन्मी, विक्षेपाची पाणीवळे झाडिली. त्याने अनेक मागच्या जन्मामध्ये विक्षेपरूपी पाण्यावरील जो केर कचरा आहे, विक्षेपरूपी केर कचरा आहे, तो त्याने झाडून टाकलेला आहे. म्हणजे अंतःकरण शुद्ध केलेलं आहे, अंतःकरण स्थिर केलेलं आहे. म्हणून उपजत खेळ बुडाली लग्न घटिका. म्हणून तो जन्मल्याबरोबर त्याचा जन्म झाल्याबरोबर त्याची लग्न घटिका बुडाली. म्हणजे विवाह प्रसंगी स्थापिलेली योग साधनाची लग्न घटिका पाण्यात बुडालेली असते. लग्न घटिका बुडालेली असते म्हणजे परब्रह्म स्वरूपाशी त्याचं काय होतं, ऐक्य होतं. लग्न शब्दाचा अर्थ ऐक्य असा आहे. त्याची लग्न घटिका बुडाली म्हणजे त्याच्या कर्माचा क्षय होऊन त्याला परब्रह्मस्थिती प्राप्त होण्याची वेळ प्राप्त झालेली आहे. आणि तद्रूपतेशी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्र गगन होऊनी ठाके. आणि तद्रूपतेशी सुलग्न लागोनी अभिन्न ठेले. तद्रूपतेशी म्हणजे ब्रह्मरूपतेशी त्याचं लग्न लागून म्हणजे ऐक्य होऊन तो ब्रह्मस्वरूपाशी अभिन्न होऊन राहिलेला असतो. दृष्टांत देतात, जैसे आभ्र लोपले गगन होऊनी ठाके. ज्याप्रमाणे ढग नाहीसे झाले असता, लोपले असता, ते ढग कुठे जातात, ते आकाशरूप होऊन जातात. त्याप्रमाणे तो तद्रूप ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन जातो. तैसे विश्व जेथ होय मागू ते जेथ लया जाय, ते विद्यमानेची देहे जहाला तोगा. तैसे विश्व जेथ होय मागो ते जेथ लया जाय. त्याप्रमाणे सिद्धांत सांगतात, जेथ विश्व होय, ज्या ठिकाणी विश्व निर्माण होतं, जिथून विश्व निर्माण होतं, मागो ते जेथ लया जाय. आणि शेवटी ज्या ठिकाणी हे विश्व लयाला जातं, श्रुतीमध्ये उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे, यतो आयमानी होतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्तेभि संविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. ज्याच्यापासून सर्व प्राणी मात्र उत्पन्न होतात आणि ज्याच्यामध्ये स्थिती असते आणि ज्याच्यामध्ये लयाला जातात, असे ते परब्रह्म. तैसे विश्व जेथ होय मागवते जेथ लया जाय, ते विद्यमानेची देहे जहाला तोवा. या विद्यमान देहामध्येच अशा ब्रह्मस्थितीला तो प्राप्त झालेला आहे. म्हणजे त्याला जीवनमुक्त स्थिती प्राप्त झालेली आहे. जीवनमुक्त स्थिती आणि विदेहमुक्तीचं वर्णन भगवान परमात्म्याने अर्जुनाला दुसऱ्या ज्ञानेश्वरी गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितलेलं आहे. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्ये उह्यति स्थित्वा स्यामंत कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति असं म्हटलेलं आहे. एषा ब्राह्मी स्थिती, अशा प्रकारची ही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्याची ब्रह्मस्वरूप स्थिती आहे. येनाम प्राप्य नयुमुह्यति, ही स्थिती प्राप्त झाली असता जीव हा मोहित होत नाही, त्याला मोह निर्माण होत नाही. आणि अस्याम स्थित्वा, अशा स्थितीला तो अंतकाले अपि स्थित्वा, अंतकाळाच्या वेळेला ही अशी स्थिती झाली असता, म्हणजे जीवनमुक्ती स्थिती प्राप्त झाली असता शेवटी त्याला विदेहमुक्ती म्हणजे ब्रह्मनिर्वाण स्थिती प्राप्त होते. अशी दोन्ही प्रकारची मुक्ती, जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती त्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितलेली आहे. तर इथं तो आता ते विद्यमानाचे देह झाला तो, ह्या विद्यमान देहामध्येच तो आता ब्रह्मरूपतेला प्राप्त झालेला आहे, म्हणजे जीवनमुक्त स्थितीला प्राप्त झालेला आहे. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानेभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. तपस्विभ्यः योगी अधिकः ज्ञानिभ्यः अपि अधिकः मतः कर्मिभ्यः योगी अधिकः तस्मात् अर्जुन त्वं योगी भव. तपस्विभ्यः योगी अधिकः,
या योग्याचं, या योगभ्रष्ट पुरुषाचं जे वर्णन चालू आहे तो कृच्छ्र चांद्रायनादी तपश्चर्या करणाऱ्या तपस्व्याहून श्रेष्ठ आहे. अधिक आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्य अपि अधिकः मतः, तो ज्ञानी पुरुषाहून सुद्धा श्रेष्ठ मानलेला आहे. तर या ठिकाणी ज्ञानी पुरुषाहून श्रेष्ठ मानलेला आहे म्हणण्यामध्ये ज्ञानी पुरुषाला कुठली स्थिती प्राप्त होते? ब्रह्मस्थिती प्राप्त होते, मोक्ष स्थिती प्राप्त होते. पण ज्ञानीभ्य अधिकः मतः हे म्हणण्यामध्ये परोक्ष ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ स्थितीला तो प्राप्त होतो. किंवा अपरोक्ष ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे अदृढ अपरोक्ष ज्ञान आणि दुसरं आहे दृढ अपरोक्ष ज्ञान. मग तो त्या ज्ञानापेक्षा अदृढ अपरोक्ष ज्ञानी पुरुषापेक्षाही म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञानाला प्राप्त होतो. कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. आणि जे कर्मठ लोक आहेत त्यांच्याहूनही हा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून भगवान म्हणतात, हे अर्जुना, तू अशा प्रकारचा योगी हो. जया लाभाची आशा करुणी धैर्य बाहूचा भरवसा घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. जया लाभाची आशा, ज्या लाभाच्या आशेने म्हणजे ज्या परब्रह्म प्राप्तिरूप लाभाच्या आशेने. तो का म्हणे आता लाभ नाही या परता. किंवा भगवान म्हणतात, अर्जुना, यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम स्थित यस्मिन् स्थितो न गुरुनापि विचारले ते. अशी स्थिती ज्याला प्राप्त झालेली आहे असा जो आत्मलाभा परवती गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विशेखे हरिखे ना जो. जया लाभाची आशा, ज्या आत्मलाभाच्या आशेने धैर्य बाहूचा भरवसा करुणी, धैर्यरूपी बाहूचा विश्वास धारण करून कर्मनिष्ठ षटकर्माचा धारसा घालीत. कर्मनिष्ठ लोक षटकर्माचा धारसा घालतात, षटकर्माच्या धारेमध्ये प्रवाहामध्ये उडी घालतात. कशा करता? त्या परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता धैर्यरूप बाहूचा भरवसा धारण करून त्या प्रवाहामध्ये उडी घालतात. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह ह्या षटकर्माच्या प्रवाहामध्ये ते उडी घालतात. की जे एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाचे वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा. किंवा जी एक वस्तू लागी ज्ञानाची वज्रांगी बाणोनी, ज्या एका परब्रह्मरूपी वस्तूच्या प्राप्तीकरिता ज्ञानरूपी चिलखत अंगामध्ये धारण करून समरंगी ज्ञानी येगा समरंगी प्रपंचेशी झुंजत. असे जे ज्ञानी पुरुष आहे ते या संसाररूपी रणांगणामध्ये संसाराशी झुंज देतात, प्रपंचाशी झुंज देतात. विचाराच्या समरांगणावर प्रपंचाशी लढा देतात, झुंज देतात. अथवा अनिलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकाडा झोंबती तपिये चाडा जयाचिया. किंवा अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकाडा झोंबती. तपश्चर्यारूपी हा अत्यंत कठीण, चढून जाण्यामध्ये कठीण असा दुर्ग आहे, किल्ला आहे, आडकाडा आहे. मग तो तपोरूपी दुर्ग कसा आहे? निलागे आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचा लाग नाही, आधार नाही, त्याला निराधार आहे, निसरडा आहे, घसरणारा. तपोदुर्गाचा आडकाडा निलागे निसरडा असा जो तपश्चर्यारूपी आडकाडा आहे, किल्ला आहे, त्या किल्ल्यावर ते तपिये जयाच्या चाडा झोंबती. त्या किल्ल्यावर चढून जाण्याचा प्रयत्न करतात. कशा करता? जयाची चाडा, ज्या परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीकरता तपश्चर्या करणारे लोक
तपोदुर्गरूपी किल्ल्यावर चढण्याचा प्रयत्न करतात. जे भजतिया भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा. जे भजतिया भज्य, जे भजन करणाऱ्याचं भज्य आहे, जो भजन करण्याचा ज्याचा भजनाचा विषय आहे. याज्ञिकांचे याज्य, यज्ञ करणाऱ्या लोकांच्या यज्ञाचा विषय आहे. एवं जे पूज्य सकळा सदा, याप्रमाणे जे सकळ आणि सदा पूज्य, जे सर्व पूजकांच्या सर्व काळ पूजनाचा विषय आहे. तेची तो आपण सोय झाला निर्वाण, जे साधकाचे कारण सिद्ध तत्व. तेची तो आपण सोय निर्वाण झाला, जे साधकाचे कारण सिद्ध तत्व. जे साधकाचे कारण, साधकाचं जे साध्य आहे असं सिद्ध तत्व आहे. आणि तो योगभ्रष्ट पुरुष आपण स्वतःच त्या ठिकाणी निर्वाण झालेला आहे, म्हणजे स्वतःच त्या ब्रह्मस्थितीला तो प्राप्त झालेला आहे. म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानी अशी वेद्यू, तापसाचा आद्यू तपो नाथू. म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू तो योगभ्रष्ट पुरुष कर्मनिष्ठांना देखील वंद्य आहे. तो ज्ञानी अशी वेद्यू, ज्ञानी पुरुषाला देखील ज्ञान जाणण्याचा विषय आहे. तापसाचा आद्यू तपोनाथो, आणि तपस्वी लोकांमध्ये आद्य तपोनाथ आहे. पै जीव परमात्म संगमा, जयाचे येणे झाले मनोधर्मा, तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे. पै जीव परमात्म संगमा, जयाचे मनोधर्मा येणे झाले. जीव परमात्म संगमा म्हणजे जीव परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी जयाचे मनोधर्मा येणे झाले, ज्याच्या मनोवृत्तीचे येणे झालेले आहे. तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे. तो शरीरधारीच असतो, शरीरीची, या शरीरामध्येच शरीरधारीत असतानाच तरी ऐशी महिमा पावे. अशा प्रकारच्या महिम्याला तो प्राप्त होतो. म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी होई अंतःकरणे पांडुकुमारा. हे पांडुकुमारा, म्हणून या लागी तू ते सदा अंतःकरणे योगी होई ऐसे म्हणे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना तू नेहमी अंतःकरणाने योगी हो असं मी तुला म्हणतो. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना, श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. असा जो योगभ्रष्ट पुरुष आहे तो कसा आहे? भगवान म्हणतात, मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान यह माम भजते. मद्गतेन अंतरात्मना म्हणजे माझ्या ठिकाणी ज्याचं चित्त जडलेलं आहे, अशा चित्ताच्या अंतकरणाच्या योगाने जो युक्त आहे, असा जो श्रद्धावान, माम यह माम भजते, असा जो मला भजतो, अशी माझी जो भक्ती करतो, तो सह सर्वेषां योगिनाम अपि युक्ततमः मे मतः. तो सर्वेषां योगिनाम अपि, तो सर्व योग्यांमध्ये देखील श्रेष्ठ योगी आहे असं माझं मत आहे, असं भगवान परमात्मा म्हणतात. आगा योगी जो म्हणजे तो देवाचा देव जाणिजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. भगवान म्हणतात, हे अर्जुना, योगी जो म्हणजे तो देवाचा देव जाणिजे. जो योगी म्हणतात, असा जो योगी म्हणतात तो देवाचा देव आहे असं तू जाणावं, असं तू जाण. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तो सर्वस्व, सुख सर्वस्व, माझं सुख सर्वस्व आहे, आणि माझं तो चैतन्य आहे, म्हणजे माझा तो आत्मा आहे. तेच भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे, तो मी झालो अनुभवे अखंडित. तेथ भजता भजन भजावे, हे भक्ती हे आगवे, हे जे आगवे भक्ती साधन. भजता भजन करणारा, भजन आणि भजनाचा विषय, हे जे भक्तीची साधन त्रिपुटी आहे,
हे सर्व भगवान म्हणतात तो मीच झाला अनुभवे अखंडित. तो योगभ्रष्ट पुरुष अखंडित अनुभवे मीच झाला. अखंडित आणि सर्व अनुभवाने तो काय झालेला आहे, मीच झालेला आहे, मद्रूपच झालेला आहे. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गाचे ते साचे सुभद्रापती. हे सुभद्रापती ते साचे मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गा. हे सुभद्रापती, हे अर्जुना, ते साचे तो खरोखर मग तया आम्हा प्रीतीचे तो जो योगभ्रष्ट पुरुष आहे त्या अशा स्थितीला प्राप्त झालेल्या ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेल्या आहेत. मग तया आम्हा प्रीतीचे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती प्रेम आहे, त्याच्या आणि माझ्या प्रीतीचं स्वरूप बोली निर्वचे, बोलण्याने निर्वचन करावं, बोलण्याने बोलून दाखवावं ऐसे नव्हे का. अशा प्रकारचं ते स्वरूप नाहीये. अशा प्रकारच्या स्थितीला तो प्राप्त होतो. तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय. तया प्रेमा एकवटलिया जरी पाडे उपमा पाहिजे. मग असा तो योग भ्रष्ट पुरुष आहे, माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेला आहे, जीवनमुक्त स्थितीला प्राप्त झालेला आहे. त्याला ज्ञान लक्षणात्मिका भक्ती त्याने केलेली आहेत, प्रेम लक्षणात्मिका भक्ती तो करतो. असं प्रेम लक्षणात्मक भक्तीचं वर्णन या ठिकाणी भगवान परमात्मा करतात. तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे उपमा पाहिजे. तो माझ्या ठिकाणी प्रेमाने कसा एकवटलेला आहे याच्याकरता याच्या योग्यतेची उपमा जर पाहिजे असेल तर तरी मी देह तो आत्मा हेची होईल. तर काय उपमा देता येईल. भगवान म्हणतात मी देह आहे आणि तो माझा आत्मा आहे. 4 प्रकारचे भक्त 7व्या अध्यायात सांगितलेले. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. त्यामध्ये जो ज्ञानी भक्त आहे भगवान म्हणतात सर्वच भक्त श्रेष्ठ आहे. उदारा सर्व वैती, सर्व भक्त श्रेष्ठ आहे, पण ज्ञानी भक्त मात्र ज्ञानी त्वात्मैव मे मतम. उदारा सर्व वैते ज्ञानी त्वात्मैव मतम. ज्ञानी माझा आत्मा आहे तरी मी देह तो आत्मा हेची होय. मग त्याच्या प्रेम जे एकवटलेलं आहे त्या प्रेमाला उपमा जर पाहिजे तर कोणती उपमा देता येईल. भगवान म्हणतात मी देह आहे आणि तो माझा आत्मा आहे, अशी त्या ठिकाणी उपमा देता येईल. ऐसे भक्त चकोर चंद्रे बोलले गुणसमुद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे संजय म्हणे. ऐसे भक्त चकोर चंद्रे गुणसमुद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले संजय धृतराष्ट्राचे म्हणे. ऐसे भक्त चकोर चंद्रे, असा जो भक्तरूपी हेच कोणी चकोर आहे आणि हा भक्तरूपी चकोराचा चंद्र असलेला, गुणसमुद्र असलेला, गुणांचा समुद्र असलेला, त्रिभुवनैक नरेंद्रे, संपूर्ण त्रिभुवनाचा जो राजा असलेला असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अशा अर्जुनाला बोललेले आहेत. असं कोण कोणाला म्हणतो. असा संजय धृतराष्ट्राचे म्हणे. संजय राजा धृतराष्ट्राला म्हणतो. तेच आदिलापासून पार्था ऐकी जे ऐशीचा असता दुनावली हे यदुनाथा भाऊ सरले. पार्था ऐकी जे अस्थिच अवस्था तेच आदिलापासून दुनावली हे यदुनाथा भाऊ सरले. पार्था ऐकी जे ऐशीच असता किंवा कुठं अवस्था असा पाठ आहे. अर्जुनाला भगवान परमात्म्याच्या मुखातून पुन्हा पुन्हा श्रवण करण्याची, ऐकण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. ती किती तीव्र झालेली आहे म्हणतात. ते आदिलापासून दुनावली, ती पहिल्यापेक्षा आता दुप्पट झालेली आहे. हे यदुनाथा भाव सरले, अशी अर्जुनाची श्रवण करण्याची तीव्र जिज्ञासा पाहून तीव्र जिज्ञासा भगवान परमात्म्याने जाणून घेतली आणि यदुनाथा भाव सरले. ज्ञानोबा म्हणतात हे यदुनाथ भगवान परमात्म्याला हे कळून चुकलं. भगवान परमात्म्याच्या हे लक्षात आले की सावियाची मनी संतोषाला जे बोला आरिसा जोडला तेने हरिख्या ताव पलवला निरूपिलं. ज्ञानोबा म्हणतात की सावियाची मनी संतोषाला तो अर्जुन सहजच मनामध्ये संतुष्ट झालेला आहे. ते भगवान परमात्मा सहजच मनामध्ये संतुष्ट झालेला आहे जे बोला आरिसा जोडला. कारण आपल्या बोलण्याला
आपल्या ब्रह्मज्ञानाच्या बोलण्याला अर्जुन हा आरसा प्राप्त झालेला आहे. कारण आरसा, आपलं प्रतिबिंब पाहण्याकरता आरसा पाहिजे, त्यावेळेला आपलं प्रतिबिंब दिसतं आपल्याला. त्याप्रमाणे माझ्या बोलण्याला अर्जुन हा आरसा प्राप्त झालेला आहे. तेने हरिखे आता उपलवला निरूपिल. ज्ञानोबा राय म्हणतात त्या आनंदाने प्रसन्न झालेला भगवान परमात्मा तो आता पुढच्या अध्यायामध्ये निरूपण करणार आहे, सांगणार आहे. तो प्रसंग आहे पुढा, जेत शांत दिशेल उघडा, तो पालवी जेल मुडा प्रमेय बीजाचा. तो प्रसंग पुढा आहे, तो प्रसंग पुढच्या अध्यायामध्ये आहे. जेत शांतू उघडा दिसेल, ज्या ठिकाणी शांत रसाची उघड रीतीने प्रतीती येईल. तो पालविजेल मुडा प्रमेय बीजांचा, तो प्रमेय बीजांचा मुडा पालविजेल. आणि असा प्रेमरूपी बीज, सिद्धांतरूपी बीजाचा मुळा भगवान परमात्मा काय करणार आहे, उघडणार आहे. आणि तो उघडल्यानंतर त्या ठिकाणी पालविजेल, त्या बीजाला पालवी फुटणार आहे. त्या प्रमेयरूपी बीजाला काय फुटणार आहे, पालवी फुटणार आहे. आणि त्या योगे श्रोते संतुष्ट होणार आहेत. जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निरोळले वाफे चतुरचित्ताचे. ते सात्विकाचे वडपे, जे सात्विकाचे वडपे, कारण शांत रसाचा वर्षाव करून त्या सात्विक रसाच्या वर्षावाने सहजे आध्यात्मिक खरपे गेले. सहजच आध्यात्मिक खरपे गेले. म्हणजे आध्यात्मिक खरपे म्हणजे 3 प्रकारचे ताप आहे. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप. त्यामध्ये आध्यात्मिक ताप म्हणजे रोग व्याधी इत्यादिकांच्या योगाने होणारा जो ताप, त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक रोगापासून होणारा ताप आणि दुसरा मनस्ताप, मानसिक ताप. असा जो आध्यात्मिक ताप आहे, देह इंद्रिय मन बुद्धी शेतातील पापक्रिया, पाप वासना, पाप विचार यांचा वृक्षपणा नाहीसा झाला. गेले आध्यात्मिक खरपे, निरोळले वाफे चतुरचित्ताचे, आणि चतुरचित्ताचे वाफे निरोळले. आता चित्ताचे वाफे काय झाले, तयार झाले म्हणतात. ज्याप्रमाणे शेतकरी शेत नांगरतो, शेत नांगरल्यानंतर त्याला उन्हाळ्यामध्ये पाळ्या घालतो, पाऊस पडल्यानंतर पुन्हा पाळी घालतो. पाळी घातल्यानंतर त्या ठिकाणी धान्य पेरायचं असेल, बीज पेरायचं असेल तर वाफे तयार करतो. आणि वाफे तयार केल्यानंतर त्यामध्ये बीज पेरलं जातं. कुठे कुठे वाफे तयार न करता मोकळ्या रानामध्ये टिपण धरून टिपणीला चाडं असतं आणि त्या चाड्यामध्ये धान्य ते टाकलं जातं. तसं या ठिकाणी शेतीचं रूपक ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. वरी अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा, म्हणून पेरावया दिवसा श्री निवृत्तीशी. मग मुडाहुनी बीज काढले, निर्वाळलिये भूमी पेरली, ते सांडी विखुरी गेले म्हणून काही. मग मुडातून बीज काढलं आणि ते निर्वाळलेल्या स्वच्छ केलेल्या जमिनीमध्ये पेरलं तर ते सांडण्या लवणण्यावर गेलं असं म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही. मग त्या ठिकाणी पेरणीच्या वेळेला जास्त ओल असेल तरी जमत नाही, तिथं वापसा व्हावा लागतो. वरी अवधानाचा वापसा सोना ऐसा लादला, म्हणून त्या ठिकाणी आता श्रोत्यांचं लक्षरूपी हाच कोणी सोन्यासारखा वापसा प्राप्त झालेला आहे. म्हणून पेरावया दिवसा श्रीनिवृत्तीशी, म्हणून श्रीनिवृत्तीशी पेरावया दिवसा. म्हणून श्रीनिवृत्तीनाथ महाराजांना पेरण्याकरता प्रबळ इच्छा झाली आहे. दिवसा म्हणजे प्रबळ इच्छा झालेली आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हातू ठेविला ते पुढे बीजची वाहिले. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे मी चाडे, श्री गुरुदेवांनी मला कोडे सद्गुरूंनी चाडे केले. सहजच कौतुकाने मी चाडं केलं आणि चाड्यावर जसा हात चाड्याच्या वर हात ठेवला जातो आणि त्यामध्ये जसं बीज पेरलं जातं
शेतीमध्ये, त्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात, माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाहिले. माझ्या मस्तकावर श्री गुरुदेवांनी काय ठेवला? हात ठेवला. कारण हस्तकृपा, नेत्रकृपा आणि आलिंगन कृपा, 3 प्रकारच्या कृपा श्रीगुरु शिष्यावर करत असतात. म्हणून श्रीगुरु माझ्या मस्तकावर हात ठेवला ते खरोखर माझ्या मस्तकावर, माझ्या चाड्यामध्ये, मी जो चाडा आहे त्या चाड्यामध्ये श्री गुरुदेवांनी ज्ञानरूपी बीजच घातलेलं आहे. म्हणून येणे मुखे जे जे निघे ते संतांच्या हृदय साचची लागे, हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. म्हणून येणे मुखे जे जे निघे, म्हणून ज्ञानोबा म्हणतात, माझ्या मुखातून जे जे काही शब्द निघेल ते संतांच्या हृदय साचची लागे. संतांच्या अंतकरणामध्ये, हृदयामध्ये ते त्यांना पटतात, आवडतात. हे असो जे श्रीरंगे बोलिले सांगू. श्रोते म्हणतात, हा जो विस्तार असो म्हणतात ज्ञानोबा, आता तुम्ही बाकीचा विस्तार करू नका, जे श्रीरंगे बोलले ते सांगू. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे बोललेलं आहे ते सांगा. परिते मनाच्या काने ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटे घ्यावे चित्ताची. ज्ञानोबा म्हणतात, ही जे मी अवश्य आता सांगणार आहेत ते मनाच्या काने ऐकावे, ते तुम्ही मनाच्या कानाने ऐकावं. बोल बुद्धीच्या डोळा देखावे, ते जे माझे शब्द आहेत ते पाहावे. पण कसे पाहावे? बुद्धिरूपी डोळ्याने पाहावे. ते साठोवाटे घ्यावे चित्ताची. आणि हे माझं जे बोलणं आहे ते तुम्ही घ्यायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्ही चित्त द्या आणि माझं बोलणं घ्या. चित्ताच्या मोबदल्यामध्ये माझं बोलणं घ्या. म्हणजे एकाग्र चित्ताने तुम्ही श्रवण करा. तरी अवधाने एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तरी ते अवधानाचे हाते न्याय हृदयात होते, हे रिजवीतील आयने ते सज्जनांचे. अवधानाचे हाते हृदया आतवते न्यावे. ज्ञानोबा म्हणतात, माझं जे बोलणं आहे ते अवधानाच्या हाताने हृदयामध्ये न्यावं, हे सज्जनाचे आयने ते रिजवितील. हे जे माझं बोलणं आहे ते सज्जनांच्या बुद्धीला काय करतील? संतुष्ट करतील, समाधान करतील. हे सोहिता ते निवृत्ती, परिणाम ते जीविती, सुखाची वाहती लाखोली जीवा. हे सोहिता ते निवृत्ती म्हणजे सोहिताला, सो कल्याणाला ते शांत करतील. परिणामा ते जीविती, परिणाम म्हणजे मोक्षरूपी हा जो परिणाम आहे, मोक्षरूपी फलाला ते जगवतील माझे शब्द. सुखाची वाहती लाखोली जीवा, आणि जीवाला सुखाची लाखोली वाहतील. आता अर्जुनेशी श्री मुकुंदे, नागर बोलिजेल विनोदे, ते ओवियेचे नि प्रबंधे सांगेन मी. ज्ञानोबा म्हणतात, आता अर्जुनेशी श्री मुकुंदे विनोदे नागर बोलिजेल, ते मी ओवियेचे नि प्रबंधे सांगेन. ज्ञानोबा म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाबरोबर जे काही विनोदाने, कौतुकाने आणि सुंदर असं बोलणार आहेत ते मी ओवियेचे नि प्रबंधे सांगेन. मी त्या ओवीच्या छंदाने ग्रथित करून सांगणार आहेत. तो भाग पुढच्या अध्यायामध्ये ते श्रवण करा म्हणतात.